केपलर्स लॉज, आपल्याला केपलर्सच्या 3 लॉजचा अभ्यास करायचा आहे. बऱ्याचदा याला असंही म्हणतात केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन, कारण हे लॉज प्लॅनेट्सच्या मोशनला डिस्क्राईब करता, म्हणून याला बोलतात केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. हे लॉज समजून घेण्यासाठी आपण सन आणि प्लॅनेट कन्सिडर केलेलं आहे. सन आणि प्लॅनेट असं एक्झाम्पल घेतलेलं आहे, बट असं नाही की हे लॉज फक्त सन आणि प्लॅनेटसाठीच अप्लिकेबल आहे. कोणत्या एखाद्या मॅसिव्ह बॉडीसाठी, किंवा आपण असं बोलू शकतो सॅटेलाईट झाला, नॅचरल सॅटेलाईट झाला, आर्टिफिशियल सॅटेलाईट झाला, कोणताही प्लॅनेट झाला, त्यासाठी सुद्धा हे लॉज अप्लिकेबल आहे. आता केपलर्स हे एक ॲस्ट्रॉनॉमरचं नाव आहे, त्याच्या नावावरून केपलर्स लॉ ह्या लॉजला नाव दिलेलं आहे. प्लॅनेटरी मोशनचा अभ्यास अगदी पूर्वीच्या काळापासून म्हणजे एन्शियंट टाईमपासून सुरू होता. बट त्यावेळेस कसं होतं की प्लॅनेटचे मोशन किंवा पोझिशन याचा अभ्यास नेकेड आईजने केला जायचा, उघड्या डोळ्यांनी अभ्यास केला जायचा. तर असा अभ्यास करत खूप सारा डेटा किंवा खूप इन्फॉर्मेशन जमा झालेली होती. तर केपलर यांनी ह्या इन्फॉर्मेशनचा अभ्यास केला, ह्या डेटाचा ॲनालिसिस केला, आणि त्यावर त्यांच्या लक्षात आलं की हे जे सगळे प्लॅनेट्स आहे हे पर्टिक्युलर लॉज फॉलो करत आहे, आणि हे जे लॉज आहे हे लॉज त्यांनी या 3 लॉजच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केले, म्हणून त्यांच्या नावावरून म्हणून ह्या लॉजला बोलतात केपलर्स लॉज. ओके, आता हे केपलर्स लॉ अगदी सिम्पल लॉज आहे. हे लॉज समजण्यासाठी आपल्याला एक टर्म माहिती पाहिजे, ती टर्म आहे इलिप्स. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेल इलिप्स म्हणजे काय. मॅथमॅटिक्समध्ये याचा रेफरन्स येतो. जसं आत्ता आपण सर्कलचा अभ्यास केला, पुढच्या क्लासेसमध्ये जाऊन तुम्ही इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला, कोनिक सेक्शनचा अभ्यास करणार, त्यामध्ये तुम्हाला इलिप्स ही टर्म येणार आहे. आता आपण इलिप्स फक्त आपल्याला ह्या एक्सप्लेनेशनसाठी जेवढी गरज आहे ते समजून घ्यावं की इलिप्स म्हणजे काय. जसं सर्कल एक शेप असतो, तसं इलिप्ससुद्धा एक शेप असतो. इलिप्सचा शेप असतो असा. म्हणजे जर मी 2 डायमेन्शनमध्ये बोलली तर एकचा शेप, ओव्हल शेप, अंडाकृती जो आकार असतो, असं जे स्ट्रक्चर असतं किंवा अशी जी फिगर असते याला आपण बोलतो इलिप्स. इलिप्स कसं मिळवलं जातं, सपोज एक कोन आहे, ठीक आहे, कोनचा बेस सर्क्युलर असतो हे तर आपल्याला माहिती आहे. या कोनला सपोज जर मी एका इन्क्लाइन प्लेननी कट केलं, या कोनला मी इन्क्लाइन प्लेननी असं कट केलं, म्हणजे एक प्लेन काही पर्टिक्युलर अँगलवर मी ठेवला आणि असा कट केला, तर इथे जे मला मिळेल असा शेप, हा जो शेप आहे याला आपण बोलतो इलिप्स. सो इलिप्स म्हणजे बेसिकली कसा असा ओव्हल शेप जो असतो याला आपण बोलतो इलिप्स. तर आता इलिप्सच्या आपल्याला 1-2च टर्म्स लागणार आहे, त्या बघूया. ठीक आहे, आता जर मी अशी एक लाईन ड्रॉ केली, अशी एक लाईन ड्रॉ केली, यामध्ये जर तुम्ही हे डिस्टन्स बघितलं आणि हे डिस्टन्स बघितलं, हे डिस्टन्स जास्त दिसते, हे डिस्टन्स कमी दिसते, तर ही जी लाईन आहे याला आपण बोलतो मेजर ॲक्सिस. याला आपण काय बोलतो, मेजर ॲक्सिस, आणि याला आपण बोलतो मायनर ॲक्सिस. ठीक आहे, एक आहे मेजर ॲक्सिस, एक आहे मायनर ॲक्सिस. त्यानंतर इथे जर मी 2 पॉईंट कन्सिडर केले, अशा 2 पॉईंट्स असतात इलिप्सवरती. हे जे पॉईंट्स असतात याला आपण बोलतो F1 आणि एकाला बोलतो F2. हा F1 असू शकतो, हा F2 असू शकतो. एक पॉईंट F1, एक पॉईंट F2. F म्हणजे काय, F स्टँड्स फॉर फोकस, याला आपण बोलतो फोकस. इलिप्सला 2 फोकाय असतात. फोकस सिंग्युलर आहे, जर मी याचं प्लुरल बोलली ते आपण लिहितो फोकाय. इलिप्सला 2 फोकाय असतात, एक फोकस आहे F1, एक फोकस आहे F2. इथे F1 असू शकतो, इथे F2 असू शकतो. हे झाले 2 फोकाय. ओके, आता हे जे फोकस असते याची प्रॉपर्टी काय असते, किंवा ह्या ॲक्सिसवरचे ह्या 2 पॉईंटलाच फोकस का बोलता, तर याची प्रॉपर्टी अशी असते की हे जे 2 फोकस आहे याच्या कर्ववरच्या कोणत्याही पॉईंटपासूनचं डिस्टन्स, किंवा कर्ववरच्या कोणताही जरी आपण पॉईंट कन्सिडर केले त्याच्यापासूनचे जे डिस्टन्सचे जे सम असणार आहे, ही सम नेहमी कॉन्स्टंट असते. कॉन्स्टंट असते म्हणजे काय, सपोज मी कर्ववरती एक पॉईंट कन्सिडर केला A आणि दुसरा पॉईंट मी कन्सिडर केला B. ओके, आता A पॉईंटचं या फोकसपासूनचं डिस्टन्स काय असणार आहे, A पॉईंटचं फोकसपासूनचा डिस्टन्स आहे AF1 आणि सेकंड फोकसपासूनचा डिस्टन्स आहे AF2. जर मी यांची सम केली आणि जर मी फाइंड केलं पॉईंट Bचं या फोकसपासूनचं डिस्टन्स BF1 आणि BF2 त्यांची जर मी सम केली, तर ही जी सम आहे ही सम नेहमी कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे जर मी या कर्ववरचा, या इलिप्सवरचा कोणताही पॉईंट कन्सिडर केला, इथला पॉईंट कन्सिडर केला, इथला पॉईंट कन्सिडर केला, जर हा पॉईंट आहे C, हा पॉईंट D आहे, तर CF1 प्लस CF2, DF1 प्लस DF2 ही सगळी सम सारखी असणार आहे आणि ती सम असणार आहे कॉन्स्टंट. ठीक आहे, ही एक प्रॉपर्टी असते. म्हणून असे जे 2 पॉईंट असतात ना याला बोलता फोकस. हे असतं फोकसचं फीचर. ओके, सो फोकसबद्दल आपण काय बोलू शकतो, सम ऑफ डिस्टन्सेस टू एनी पॉईंट ऑन दी कर्व इज ऑलवेज कॉन्स्टंट. ठीक आहे, कोणत्या पॉईंटपासूनचं जे डिस्टन्स असते त्याची सम जी असते ती कॉन्स्टंट असते. एवढी एक बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला इलिप्सची पाहिजे. आता आपण बघूया लॉज. फर्स्ट लॉला बऱ्याचदा असं बोलता लॉज ऑफ
लॉ ऑफ ऑर्बिट्स. ठीक आहे, लॉ ऑफ ऑर्बिट्स सिंपल लॉ आहे. फर्स्ट लॉ काय सांगतो, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन ॲट वन ऑफ इट्स फोकाय. ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स म्हणजे सपोज प्लॅनेट असा मूव्ह होत आहे, तर प्लॅनेटचं जे ऑर्बिट आहे हे ऑर्बिट काय आहे, ऑर्बिट हे नेहमी इलिप्स आहे. सो ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स. प्लॅनेटचं जे ऑर्बिट आहे ते काय आहे, इलिप्स विथ सन ॲट वन ऑफ इट्स फोकाय. इलिप्स आहे आणि सनची पोझिशन कुठे आहे, सन हा नेहमी एका फोकायवरती असतो. म्हणजे सपोज हा जर मी ॲक्सिस कन्सिडर केला, दिस इज वन फोकस, दिस इज अनदर फोकस असं मी कन्सिडर केला, तर सन इथे असेल, ही असेल पोझिशन ऑफ सन. किंवा असंही असू शकतं की हा इलिप्स आहे, त्यानंतर इथे हा फोकस आहे, हा एक फोकस आहे, हा एक फोकस आहे. पोझिशन इथे असू शकते किंवा या सेकंड फोकसवरती असणार आहे. पण नेहमी सनची पोझिशन फिक्स असते, ती कोणत्या तरी एका फोकसवरती सन लाय करतो. म्हणजे एक तर तो F1 या फोकसवर असेल किंवा F2 या फोकसवर असेल. सो दिस इज फर्स्ट लॉ विच इज ऑल्सो कॉल्ड एज लॉ ऑफ ऑर्बिट्स. हा लॉ काय डिस्क्राईब करतो, ऑर्बिटची प्रॉपर्टी किंवा ऑर्बिटशी रिलेटेड हा लॉ आहे, म्हणून याला बोलतात लॉ ऑफ ऑर्बिट. समजला, अगदी सिंपल आहे. द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स. प्लॅनेटचं ऑर्बिट म्हणजे प्लॅनेट जेव्हा मूव्ह होते त्यावेळी जे ऑर्बिट फॉर्म होते हे ऑर्बिट नेहमी इलिप्स आहे विथ सन ॲट वन ऑफ इट्स फोकाय. आणि सनची पोझिशन कुठे असणार आहे, एका कोणत्या तरी फोकसवरती सन असणार आहे. सो दिस इज कॉल्ड एज लॉ ऑफ ऑर्बिट्स. सिंपल म्हणजे असं प्लॅनेट आहे, हा असं प्लॅनेट अशा इलिप्टिकल शेपमध्ये मूव्ह होतो किंवा इलिप्सच्या शेपमध्ये मूव्ह होतोय आणि सनची पोझिशन इथे असेल किंवा इथे असणार आहे. म्हणजे सन एकतर इथे असेल किंवा इथे असणार आहे, हिअर ऑर हिअर. सो ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स. ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन ॲट वन ऑफ इट्स फोकाय. आणि सन जो एक तर इथे असेल किंवा इथे असेल. सो दिस इज फर्स्ट लॉ. समजला फर्स्ट लॉ, लॉ ऑफ ऑर्बिट्स. त्यामुळे फर्स्ट लॉला असे तुम्ही लक्षात ठेवू शकता, फर्स्ट लॉ काय डिस्क्राईब करतो, ऑर्बिटला डिस्क्राईब करतो, म्हणून याला बोलता लॉ ऑफ ऑर्बिट्स. ओके. सेकंड लॉ त्याला बोलता लॉ ऑफ एरियाज. फर्स्ट लॉ ऑर्बिटला डिस्क्राईब करतो, सेकंड लॉ एरियाजला डिस्क्राईब करतो. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल टाइम इंटरवल. तर आता आपल्याला काय समजलं की असं सपोज एक इलिप्स मी काढते इथे. आता हा इलिप्स म्हणजे काय, ह्या पाथमध्ये प्लॅनेट मूव्ह होतोय, या पाथमध्ये प्लॅनेट मूव्ह होतोय आणि सन कुठे असणार आहे, सनच्या भोवती प्लॅनेट मूव्ह होतोय. सन असणार आहे लेट्स से इथे, या फोकसवरती सन आहे असं आपण कन्सिडर करतोय. इथे एक फोकस आहे, इथे एक दुसरी फोकस आहे, त्या फोकसवरती सन आहे असं आपण कन्सिडर करतो आणि प्लॅनेट जो आहे तो इथे कुठे असा मूव्ह होतोय. सो दिस इज फर्स्ट लॉ. सेकंड लॉ काय सांगतो, द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन. लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन, इथे प्लॅनेट आहे, हा सन आहे. सो याला जॉईन करणारी लाईन, आता ऑब्व्हियस ही लाईन म्हणजे इमॅजिनरी लाईन असणार आहे. तिथे आपण असे मेन्शन करू शकतो, द इमॅजिनरी लाईन. द इमॅजिनरी लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन, हा आहे प्लॅनेट, स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. तर ही जी लाईन आहे, ही लाईन ज्यावेळेस अशी मूव्ह होणार आहे या दिशेला म्हणा किंवा या दिशेला म्हणा, तर ती इक्वल एरिया इक्वल टाइम इंटरवलमध्ये स्वीप करणार आहे. किंवा असं आपण बोलू शकतो की ह्या लाईनमुळे कव्हर झालेला जो एरिया असणार आहे इक्वल टाइम इंटरवलमध्ये तो इक्वल असणार आहे. याचा अर्थ काय, अजून एक फिगर आपण ड्रॉ करूया. सो सपोज आपण इलिप्स आहे, इथे दोन फोकस आहे, आपण सन इथे कन्सिडर करूया. इथे सन आहे. ओके. सन इज ॲट वन ऑफ फोकाय. सन इथे आहे आणि प्लॅनेट असा इथे मूव्ह होतोय. सेकंड लॉचा अर्थ काय, सपोज सन आहे आणि प्लॅनेटची पोझिशन इथे आहे. प्लॅनेट आता सध्या इथे आहे, ही पोझिशन मी बोलते ए. ठीक आहे. प्लॅनेट असा मूव्ह होत आहे ऑर्बिटमध्ये किंवा इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये प्लॅनेट मूव्ह होते, सनची पोझिशन इथे आहे. सो इमॅजिनरी लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट, द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन, इमॅजिनरी लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन म्हणजे ही लाईन. ठीक आहे. ही मी एक लाईन जॉईन केली. आता प्लॅनेट तर कंटिन्युअसली मूव्ह होतोय. सपोज मी काही टाईम पिरियड ठरवला, सपोज मी असं बोलते की लेट्स से 1 आवरचा टाईम पिरियड मी घेते. आता हे मी अंदाजे घेते किंवा अप्रॉक्सिमेटली जस्ट एक्झाम्पलमध्ये समजवण्यासाठी एक टाईम पिरियड कन्सिडर केला. सपोज 1 तास एवढा टाईम मी कन्सिडर करते. 1 तासामध्ये हा जो प्लॅनेट आहे, हा प्लॅनेट असा मूव्ह होत होता तो इथे आला सपोज पॉईंट बीला. ठीक आहे. 1 आवरमध्ये प्लॅनेटने किती मुवमेंट केली किंवा प्लॅनेट ए पासून निघाला आणि बीला येऊन पोहोचला. ठीक आहे. आता काय होणार आहे, ही जी इमॅजिनरी लाईन मी कन्सिडर केली, ही जी लाईन आहे म्हणजे प्लॅनेट आणि सन यांना जॉईन करणारी लाईन आहे. 1 तासामध्ये काय होणार, ही जी लाईन आहे ही अशी 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 मूव्ह होणार आहे. त्यामुळे 1 तासामध्ये
ह्या लाईननी स्वीप केलेला एरिया किती असणार आहे? हां, म्हणजे ह्या लाईननी थोडक्यात ट्रॅव्हल केलेला एरिया किती असणार आहे? इथून अशी सुरू झाली, अशी 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 मूव्ह झाली, बीपर्यंत आली, म्हणजे ह्या लाईननी कव्हर केलेला एरिया किती असणार आहे? हा, याला सपोज मी बोलते एफ बोलते. तर 1 तासामध्ये ज्यावेळेस प्लॅनेटची पोझिशन ए होती, ए टू बी गेल्या, त्यावेळेस ही जी इमॅजिनरी लाईन आहे किंवा प्लॅनेट आणि सन यांना जॉईन करणारी जी लाईन आहे, इनी कव्हर केलेला एरिया किती आहे? लेट्स से AFB. ठीक आहे. आता काय होते, प्लॅनेट असं अगेन मूव्ह होतोय. सपोज मी आता नेक्स्ट मी असं कन्सिडर केलं की नेक्स्ट एक पोझिशन मी घेतली. सपोज इथे आहे प्लॅनेट आता सध्या, ठीक आहे, पॉईंट सीला, आणि मी टाइम पिरियड तेवढाच ठेवला. मी आता ठरवलं की पॉईंट सीला प्लॅनेट आहे. आता पुढच्या 1 तासामध्ये याची पोझिशन कुठे जाते? 1 तासामध्ये सपोज प्लॅनेट आला इथे या पॉईंट डीला. ओके, इथे सुद्धा मला काय करायचं आहे? प्लॅनेट आणि सन यांना जॉईन करणारी एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ करायची आहे. ही ती लाईन असणार आहे. तर आता 1 तासामध्ये काय होणार? ही जी लाईन आहे ही लाईन सुद्धा अशी 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 मूव्ह होणार. म्हणजे 1 तासामध्ये ही लाईन किती एरिया कव्हर करणार आहे? हा एवढा एरिया लाईन कव्हर करणार आहे. हा जो एरिया आहे हा एरिया मी मेन्शन करू शकते CFD. ठीक आहे, हा एरिया मी मेन्शन करू शकते CFD. सो अकॉर्डिंग टू धिस लॉ, हा लॉ काय सांगतो? द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आपण टाइम इंटरवल 1 आवरचा ठेवलेला आहे. सो सेम टाइम जर मी ठेवला असेल तर हा जो स्वीप झालेला एरिया किंवा कव्हर झालेला जो एरिया आहे हा एरिया सुद्धा सारखा असतो. त्यामुळे इथे मी बोलू शकते एरिया AFB आणि एरिया CFD हे दोन्ही एरिया सारखे आहे. ठीक आहे, समजलं काय सांगते ते? समजतंय का? सो एरिया स्वेप्ट इज ऑलवेज सेम. हा जो एरिया हा एरिया सारखा असणार. किंवा जर मी इथे अजून 2 पॉईंट कन्सिडर केले, एक पॉईंट ई आहे, 1 आवरचाच टाइम पिरियड मी कन्सिडर केला. 1 आवरमध्ये सपोज इथे येतोय प्लॅनेट, तर हा जो एरिया असणार आहे किंवा हा पोर्शन याचा हा जो एरिया असणार आहे हा एरिया हे सगळे एरिया सारखे असणार आहे, कारण इथे मी टाइम इंटरवल सुद्धा सेम कन्सिडर करते. ओके, सो सेकंड लॉ, द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणून एरिया AFB, एरिया CFD, एरिया EFP, सपोज एरिया EFP, हे सगळे जे एरियाज आहे हे सगळे एरियाज इक्वल असणार आहे, प्रोव्हाइडेड आपण हा जो टाइम इंटरवल सुद्धा सेम कन्सिडर करतो. सो दिस इज सेकंड लॉ. अजून या सेकंड लॉवरून आपण काय बोलू शकतो? सेकंड लॉ अजून काय सांगतो की ज्यावेळेस प्लॅनेट is near to sun, it moves fast, and when it is far from sun, it moves slow. ठीक आहे, हे असं का? कारण आपण म्हणतोय की एरिया जो चेंज होतोय, एरिया जो कव्हर होतोय, इक्वल टाइम इंटरवल जर असेल तर DA/dt हा कॉन्स्टंट आहे. म्हणजे चेंज इन एरिया, चेंज इन टाइम ही व्हॅल्यू नेहमी कॉन्स्टंट असणार आहे. त्यामुळे होणार काय बघा, आता इथे ह्या केसमध्ये प्लॅनेट जो आहे हा सनच्या जवळ आहे. प्लॅनेट सनच्या जवळ आहे, त्याला काय करायचं? सेम टाइम इंटरवलमध्ये सेम एरिया त्याला कव्हर करायचं आहे. त्यामुळे त्यांनी एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. हे जे डिस्टन्स तो ट्रॅव्हल करतो म्हणजेच काय, तो इथे फास्ट मूव्ह होते, जास्त डिस्टन्स तो कव्हर करतोय. तेच जर आता मी हा पॉईंट कन्सिडर केला, इथे काय होतं? सनपासून प्लॅनेट दूर अंतरावरती आहे, त्याला इक्वल एरिया कव्हर करायचा आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली त्याची जी मुवमेंट आहे किंवा त्याला कव्हर करावं लागणार डिस्टन्स काय असणार आहे? कमी असणार आहे. म्हणून असं बोलता की वेन प्लॅनेट इज नियर टू सन इट मूव्स फास्ट, इथे मुवमेंट फास्ट होते. आणि वेन प्लॅनेट इज अवे फ्रॉम सन और फार फ्रॉम सन देन इट मूव्स स्लो. तर हे आहे त्याचं सेकंड मिनिंग. समजला सेकंड लॉ ऑफ एरियाज. त्यानंतर थर्ड आहे, थर्ड लॉला बोलता लॉ ऑफ पिरियड्स. ओके, थर्ड लॉ काय सांगतो? द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन. तर प्लॅनेट जो असतो प्लॅनेटचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे काय? पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन तुम्हाला माहिती असेल, एखाद्या प्लॅनेटचं पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे त्याला दुसरा एखादा ऑब्जेक्ट किंवा फॉर एक्झाम्पल सन त्याच्याभोवती एक पुन्हा रिव्हॉल्युशन करण्यासाठी किती टाइम लागला त्याला आपण बोलतो पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. सो द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड सन, एखाद्या प्लॅनेटचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन जो असेल त्याचा जो स्क्वेअर आहे दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम दी सन. तर हा जो स्क्वेअर असतो हा कशाशी प्रोपोर्शनल असतं? त्या प्लॅनेटचा सनपासूनचा मीन डिस्टन्स किती आहे त्याच्या क्यूबशी. ओके, याचा अर्थ काय? सपोज जर मी एक प्लॅनेट सन आहे, एक प्लॅनेट आहे, त्या प्लॅनेटचं सपोज पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे T. ठीक आहे, प्लॅनेटचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे T, म्हणजे T एवढ्या टाईममध्ये तो जो प्लॅनेट आहे तो एक पूर्ण रिव्हॉल्युशन कंप्लीट करतोय.
आणि त्या प्लॅनेटचं सनपासूनचं मीन डिस्टन्स म्हणजे काय ॲव्हरेज डिस्टन्स, सनपासूनचा ॲव्हरेज डिस्टन्स जर सपोज ए असेल किंवा लेट्स से आर कन्सिडर करूया आपण, जर डिस्टन्स आर असेल, ओके. मीन डिस्टन्स का घेतो, कारण प्लॅनेट कंटिन्युअसली मूव्ह होतं, मग एक्झॅक्टली कोणतं डिस्टन्स घेणं म्हणून मग आपण तिथे ॲव्हरेज ऑर मीन डिस्टन्स घेतोय. सो जर टी हा टाइम पिरियड असेल और टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन असेल आणि आर हे प्लॅनेटचं सनपासूनचं ॲव्हरेज डिस्टन्स असेल, तर याच्यामध्ये काय रिलेशन असतं, हा जो टाइम पिरियडचा स्क्वेअर आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो या डिस्टन्सच्या क्यूबसोबत. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. सो दिस इज थर्ड लॉ, म्हणून याला बोलता लॉ ऑफ पिरियड्स, याला बोलता लॉ ऑफ पिरियड्स. किंवा याला असं पण बोलू शकतो डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे, त्यामुळे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. प्रोपोर्शनलिटी साईन जर मला काढायचं असेल तरी मला असं लिहिणार टी स्क्वेअर इज इक्वल टू के इंटू आर क्यूब वेअर के इज कॉन्स्टंट. सो टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. सो दिस इज थर्ड लॉ. समजले तिन्ही लॉ. केप्लर्स लॉ परत एकदा आपण डिस्कस करूया काय काय सांगितलं. केप्लर्स लॉ बेसिकली प्लॅनेटच्या मोशनशी रिलेटेड आहे. तर यामध्ये असं काही नाही की आपण एक्झाम्पलमध्ये जसं सन आणि प्लॅनेट कन्सिडर केलेलं आहे, तर हे कोणत्या एका मॅसिव्ह बॉडीसाठी ॲप्लिकेबल आहे, म्हणजे सॅटेलाईट म्हणा किंवा कोणता एखादा प्लॅनेट म्हणा, सन म्हणा, सगळ्यांसाठी हे लॉज ॲप्लिकेबल आहे. 3 लॉज आहे. त्यामध्ये फर्स्ट लॉ काय होता, फर्स्ट लॉ आहे रिलेटेड टू ऑर्बिट्स. फर्स्ट लॉ रिलेटेड टू ऑर्बिट्स, सेकंड लॉ रिलेटेड टू एरिया आणि थर्ड लॉ टाइम पिरियडशी रिलेटेड आहे. फर्स्ट लॉ काय सांगतो की प्लॅनेट जो असतो हा प्लॅनेट नेहमी इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये किंवा इलिप्सच्या शेप, त्याचं प्लॅनेटचं जे ऑर्बिट असतं हे नेहमी इलिप्टिकल असतं किंवा इलिप्सच्या शेपमध्ये असतं. सो प्लॅनेट जो आहे तो नेहमी असा मूव्ह होणार आहे, इलिप्सच्या अलॉंग किंवा ह्या शेपच्या अलॉंग मूव्ह होणार आहे. सनची पोझिशन कुठे असते, सन जो असतो तो नेहमी या इलिप्सच्या एका फोकसवरती असतो. म्हणजे सन इथे असेल किंवा इलिप्सला 2 फोकाय असतात, तर सन एक तर इथे असेल किंवा इथे असेल. ठीक आहे, ही असते सनची पोझिशन आणि ही असते प्लॅनेटची पोझिशन. आणि प्लॅनेट जे आहे ते नेहमी इलिप्सच्या शेपमध्ये मूव्ह होत असतं. सो फर्स्ट लॉ जर म्हटलं, फर्स्ट लॉ कसं लक्षात ठेवायचं, त्यामध्ये तुम्हाला 2च गोष्टी लक्षात ठेवायचे की सन जो आहे तो सन फोकसवरती असतो आणि प्लॅनेट जो आहे तो इलिप्सच्या शेपमध्ये किंवा प्लॅनेटचं जे ऑर्बिट आहे ते इलिप्टिकल असतं. या 2 गोष्टी फर्स्ट लॉमध्ये लक्षात ठेवायचं आहे. सो त्याला बोलता लॉ ऑफ ऑर्बिट. ऑर्बिटला डिस्क्राईब करतो म्हणून याला बोलता लॉ ऑफ ऑर्बिट. ओके. सेकंड लॉ काय सांगतो, सेकंड इज लॉ ऑफ एरियाज. सेकंड लॉ काय सांगतो, सपोज प्लॅनेट असं इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये मूव्ह होतोय, सन सपोज इथे असेल, इथे प्लॅनेट असं कंटिन्युअसली असं मूव्ह होतोय, तर हा सन आणि हा प्लॅनेट यांना जॉईन करणारी जी इमॅजिनरी लाईन आहे ही लाईन इक्वल टाईम इंटरवलमध्ये इक्वल एरिया कव्हर करते. म्हणजे सपोज एला प्लॅनेट होता, 1 आवर नंतर प्लॅनेट बीला आला, प्लॅनेट इथे होता, 1 आवर नंतर प्लॅनेट सीला आला. तर ही जी इमॅजिनरी लाईन आहे, हे इमॅजिनरी लाईन ह्या 1 आवरमध्ये किती एरिया कव्हर केला, अशी मूव्ह झाली म्हणजे तिने एवढा एरिया कव्हर केला. आणि जर मी ह्या 2 पॉईंटचा रेफरन्स घेतला तर ही जी इमॅजिनरी लाईन आहे हिने 1 आवरमध्ये एवढं डिस्टन्स कव्हर केलं. तर हे जे एरियाज आहे हे एरियाज इक्वल असणार आहे, प्रोव्हाइडेड टाइम इंटरवलसुद्धा इक्वल आहे. सो इमॅजिनरी लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल टाइम इंटरवल, इक्वल एरिया ते कव्हर करत आहे. अँड थर्ड लॉ त्याला आपण बोलतो लॉ ऑफ पिरियड्स. असं आपण का बोलतो, सपोज एक प्लॅनेट आहे, त्याचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन टी आहे आणि त्या प्लॅनेटचा सनपासूनचा मीन ऑर ॲव्हरेज डिस्टन्स आहे आर. तर हा जो टाईमचा स्क्वेअर असतो हा प्रोपोर्शनल असतो आरच्या क्यूबसोबत. म्हणजेच काय, टाइम पिरियडचा स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जे मीन ऑर ॲव्हरेज डिस्टन्स आहे त्याचा क्यूब. सो स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. त्या प्लॅनेटचं सनपासूनचं जे मीन डिस्टन्स असतं त्याच्या क्यूबशी ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. सो दीज आर 3 केप्लर्स लॉज.